सोलापुरात प्रभाग 9 मधील उमेदवार तुषार जक्का यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने खळबळ उडाली आहे। 25 लाख रुपयांच्या डीलचा आरोप करत राष्ट्रवादीने भाजपवर टीका केली आहे। अंबरनाथ नगर परिषदेत भाजपला शह देत शिंदे सेनेने उपनगराध्यक्षपद राखलंय। खासदार श्रीकांत शिंदे यांनी अखेरच्या क्षणी डावपेच आखत भाजपला धक्का दिलाय। राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री हिंदू आहेत का हा प्रश्न उपस्थित करत जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय, अशी टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। बुलढाणा जिल्ह्यात 17 वर्षीय रितेश लहाने या 10वीतील विद्यार्थ्याने कार चालवताना भीषण अपघात झाला असून त्याचा जागीच मृत्यू झालाय, तर त्याचे 3 मित्र गंभीर जखमी झाले आहेत। पुण्यातील गाऊददराई येथे शेतात काम करताना एका महिलेचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झालाय। आपत्ती व्यवस्थापन पथकांनी ऑक्सिजन मास्क व स्कुबा तंत्राचा वापर करत 5 तासांनी तिचा मृतदेह बाहेर काढलाय। जिल्हा परिषदा निवडणुका घेण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे। 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत। कोविड घोटाळ्यात ठाकरेंच्या सेनेतील बड्या नेत्याला अटक करण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलाय। मतदान प्रक्रियेबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी वेगवेगळ्या सामाजिक संस्था काम करताना पाहायला मिळत आहे। एका 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला भीती दाखवून तिचा विवस्त्र व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याची घटना नांदगाव पेठ येथे उघडकीस आली आहे। परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात असलेल्या संविधान प्रतिकृतीची नासधूस करणारा आरोपी दत्ता सोपान पवार यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार इंद्रिस नायकवाडी यांच्या कार्यालयात पैसे वाटप करण्यात येत असल्याच्या संशयावरून सोमवारी दुपारी मिरजेतील जवाहर चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्याने तणाव निर्माण झाला। गडकरी यांनी जाहीर सभेतून तिकीट वाटपामध्ये काही लोकांवर अन्याय झाला हे मान्य केलंय। अन्याय झाले म्हणणाऱ्या लोकांना यापूर्वी नगरसेवक केले, महापौर केले, परंतु त्यानंतरही ते अन्याय झाला असे म्हणत असतील तर पुन्हा पक्षाने काय द्यावे असा प्रतिप्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय। राजकीय पक्षांकडून कुठलीही आमिष देवली जाऊ नये या हेतूने राज्यात 13 ते 16 जानेवारी या कालावधीत जिथे महापालिका निवडणुका आहेत तिथे ड्राय डे लागू करण्यात आलाय। भाजपचे सदस्य असताना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात महापालिका निवडणुकीत उघडपणे बंडखोरी केल्याप्रकरणी 15 पदाधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय। नाशिक महापालिका निवडणुकीत शहरातील 31 प्रभागांमध्ये 122 जागांसाठी एकूण 1390 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। त्यापैकी 531 उमेदवार 21 ते 30 वयोगटातील आहेत, म्हणजेच एकूण उमेदवारांपैकी सुमारे 38% तरुण उमेदवार आहेत। जम्मू काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी ड्रोनच्या हालचाली दिसून आल्या आहेत। यानंतर भारतीय सैन्य दलानं चोख प्रत्युत्तर दिले। ईडीने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर 2742 कोटींच्या कोळसा घोटाळ्याच्या तपासात अडथळा आणल्याचा आणि पुरावे पळवल्याचा गंभीर आरोप केला असून सीबीआय चौकशीची मागणी केली आहे। जर्मन प्रोजेक्ट 75I अंतर्गत भारताला 6 अत्याधुनिक स्टील्थ पारंपरिक पाणबुड्या तयार करण्यासाठी मदत करणार आहे। हा प्रोजेक्ट तब्बल 72,000 कोटी रुपयांचा असेल। बंगलोर येथे एका महिला सॉफ्टवेअर इंजिनियरचा घराला लागलेल्या आगीत मृत्यू झाल्याच्या प्रकरणात महिलेची हत्या झाल्याची बाब उघडकीस आली असून बंगलोर पोलिसांनी एका 18 वर्षीय मुलाला अटक केली आहे। अभिनेता आणि राजकारणी थलपती विजयची केंद्रीय अन्वेषण विभागाने गेल्या वर्षी तामिळनाडूतील करूर येथे झालेल्या भीषण चेंगराचेंगरी प्रकरणी चौकशी केली आहे। ग्रीनलँडवर अमेरिकेचा लष्करी हल्ला लवकरच होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे। ट्रम्प यांनी सैन्य प्रमुखांना आदेश दिलाय। सौदी अरेबियात जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सौदीत 18,836 स्थलांतरिकांना अटक करण्यात आली आहे। त्यातील 10,000हून अधिक लोकांना देशाबाहेर काढण्यात आलंय। इराणमध्ये बंडाची आग धगधगली असून 500 आंदोलकांचा मृत्यू झालाय। परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून आता ट्रम्प प्रशासन थेट लष्करी हस्तक्षेपाच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत। पोस्ट विभाग अर्थात भारतीय डाक विभागात मेगा भरती सुरू झाली असून तब्बल 25,000 पदे भरली जातील। 20 जानेवारी 2026 पासून भरती प्रक्रियेला अर्ज करता येईल। रेल्वे भरती बोर्डाकडून आयसोलेटेड कॅटेगरी अंतर्गत एकूण 312 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून 31 जानेवारी 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील। भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रातील बहुतांश व्यावसायिक 2026 मध्ये नवी नोकरी किंवा नवी भूमिका शोधण्याचा विचार करतायत असे एका सर्वेक्षणात आढळून आले। चंद्रयान 3च्या यशानंतर इस्रो आता चंद्रावरून नमुने परत आणणे, जपानसोबत ध्रुवीय प्रदेशातील अभ्यास आणि स्वबळावर भारतीय अंतराळ स्थानक उभारण्याकडे वाटचाल करत आहे। स्टेट बँक ऑफ इंडियाने अलीकडेच आपल्या एटीएम मधून पैसे काढण्याच्या नियम आणि शुल्कात मोठे बदल केले आहेत। एटीएम व्यवहाराची मर्यादा ओलांडली तर प्रत्येक वेळी 23 अधिक जीएसटी भरावा लागेल।
कलर्स मराठी वाहिनीवरील अशोक मामा ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. केदार वैद्य दिग्दर्शित या मालिकेचा प्रवास आता संपुष्टात आलाय. भारत आणि न्यूझीलंड क्रिकेट संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळवली जात आहे. या टीम इंडियाचा संघ गेल्या 24 तासात 2दा बदललाय. अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.